मनानं शहाणपण केलं आणि घोडा लावून घेतलो म्हणले मी काम झाले आता हे आईश्वर पुण्याला आलो पप्पा जाऊ नको म्हणला तिथे बी आला इथं काहीच 15,000 पगारीत काहीच गाजर मागे पप्पाला फोन लावून थुकून घेतल्याशिवाय पर्याय नाही म्हणाला आईशी आमदा काही पाऊस पडतो का नाही म्हणाला काय रे पप्पा उगा बसायचं फराग तर काय रे म्हणायचं तिथून पप्पा इथं मला काहीच परवडणार गेले पप्पा खायला महाग झाला नाही मला इथं जमणार गेले पप्पा इथं येळ बघून केळ खावं लागणार आहे. हा बटा तुझ्या काही गांडीत बोट करून बसल नव्हतो आम्ही तुला जा म्हणून काहीच गरज नव्हती जायची तुझी तिथं पप्पा अजून तेच का अरे बाबा नेमकं हुलालय काय ते सांग मला तुम्हाला विश्लेषण करून नीट उभ्यानं सांगतो पण नीट आहे का हे का मला 15,000 पगार आहे कुरी पप्पा त्याच्यातून 5,000 पप्पा रूम भाडं चाललंय 5,000 रुपये EMI चालले मोबाईलचा पप्पा आणि 4,000 रुपये पप्पा महिना संपताना संपण्याच्या आधी पप्पा लोकांची बाकी 4,000 फुगले आणि 800ची चप्पल घेतला जोडा त्या जोड्या मला उरल्याला तर 200 रुपये का करू तेवढ्यात लय अवघड आहे मग काम लय अवघड आहे 200 रुपये मध्ये 2 वडापाव खाल्ला पप्पा उरला या फक्त तिखट झर मिरची. हा बक्कळ झालं बटा तुझं आता हे तू एक काम कर आता आईला पप्पा घरला आहे म्हणजे काय की आता बॅग घेऊन हा पप्पा का काम करू ते मिरची उभी काप आणि गांडीत घालून घे लागला बोलायला